राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। महाराष्ट्रातील बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। कारण की पीक विम्याबाबतीत बघा आज सर्वात मोठी बातमी आलेली आहे। कारण बघा आता तब्बल या ठिकाणी 16 जिल्ह्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आणि येत्या 5 तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 45,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी रुपयापर्यंतची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो बघा तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहे। कारण बघा अवघ्या 5 तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। बघा मित्रांनो, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण बघा मागील काही वर्षापासून जो रखडलेला पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज हा दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा ज्या शेतकऱ्यांनी मागील काळात पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम त्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम 45,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे जमा होण्यात। बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण सर्वात अगोदर नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये होत आहेत, या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी जिल्हे दाखवणार आहोत। तर मित्रांनो पहा, पहिला जिल्हा आहे पुणे आहे, नाशिक आहे आणि अहिल्यानगर आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील या जिल्ह्याबद्दल तर बोलूया। तर मित्रांनो बघा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 5 तासात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। बघा मित्रांनो, येत्या 5 तासात अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात आहेत। जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आता पिकानुसार मिळणारी रक्कम पुढे बदलणार आहेत। बघा तुम्ही म्हणसाल की आता 45,000 रुपये एवढी रक्कम आम्हाला वाटप होणार आहे। तर मित्रांनो तसे नाही, तुम्हाला आता या ठिकाणी पिकानुसार रक्कम हे वाटप केली जात आहे। त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ नीट समजून घ्या की कोणती पिकांना किती मिळणार, तसेच कोणते बघा पीक विमा तुम्ही क्लेम केलेला आहे त्याच्याच पीक विमा तुम्हाला या ठिकाणी वाटप होत आहेत। तर आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना, तसेच बघा मुख्यमंत्री बघा आणि कृषी मंत्री यांनी बघा दोघा साहेबांनी मिळून यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रिया आता अधिकृत मंजुरी दिलेली आहेत। आणि काही तांत्रिक कारणामुळे हा निंबोली मित्र तुम्हाला तर माहीत आहे की हा जो निधी आहे तो थांबवला होता, परंतु सरकारने आता तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आणि येत्या 5 तासात 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण या ठिकाणी बघा 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा हा वर्ग केला जात आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता रक्कम किती मिळणार, तर मित्रांनो बघा आता पिकानुसार मिळणाऱ्या रक्कमेचा विचार करूयात। आता मित्रांनो बघा कोणत्या पिकांना किती मिळणार, तर यासाठी बघा भात पिकासाठी आज तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपये जमा केले जात आहेत। बघा ज्या शेतकऱ्यांचे तसेच ज्वारीचे नुकसान झाले आहेत त्यांना बघा मागील 3 वर्षाचे मिळून या ठिकाणी 33,000 रुपये हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी मिळणार आहेत। तसेच बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये हेक्टरी मदत या ठिकाणी आज थेट बँक खात्यावर वर्ग होणार आहेत। बघा दुपारपासूनच शेतकऱ्यांना हे पैसे जे आहेत ते वाटपाला सुरुवात झालेली आहेत। तसेच बघा त्यानंतर पुढील जिल्हा आहे सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा। बघा यासाठी 3 जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज बघा दुपारपासूनच निधी वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहेत। आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून या भागातील शेतकऱ्यांना
आज मोठी रक्कम बँक खात्यावर मिळताना दिसणार आहेत, म्हणजेच की दिसालेली आहेत. बघा त्यामुळे बँकेचे मेसेज तपासायला विसरू नका. कारण आता बघा दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप हे सुरू होत आहेत आणि अवघ्या 5 ते 6 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत पैसे हे वाटपाची सुरू जे प्रक्रिया आहे ते सुरू राहणार आहेत. आणि बघा आज तुम्हाला 5 तासात जर मिळालं नसेल तर उद्या तुम्हाला 100% या ठिकाणी वाटप हे होत आहेत. तर मित्रांनो तसेच बघा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज बातमी आहे सर्वात मोठी आहे. कारण बघा त्यांना हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तसेच बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सर्वाधिक 60,000 रुपये हेक्टरी मदत जारी झालेली असून ती आजच खात्यावर येणार आहे. तसेच बघा तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आज वितरित हे केली जाणार आहेत. बघा एवढी सारी रक्कम आता साहेबांनी वाटपाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तसेच बघा मराठवाड्यातील कोणते म्हणजेच की विदर्भातील जिल्हे मित्रांनो बघा यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसापासून या निधीची वाट पाहत होते आणि अखेरच त्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी देण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो आता येत्या 5 तासात हे पैसे मिळतील आणि तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून या जिल्ह्यातील याद्या सुद्धा आता स्पष्ट झालेल्या आहेत. बघा सरकारने सांगितलं आहे खूप दिवसापासून तांत्रिक अडचणी येत होत्या आणि आता त्या तांत्रिक अडचणी येणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तसेच बघा सरकारने मूग आणि उडीद पिकाच्या नुकसानीसाठी अनुक्रमाने 28,000 रुपये आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत मंजूर केलेली आहेत आणि मक्का पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बघा या ठिकाणी 36,000 रुपये हे आज येत्या 5 तासात त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर मिळतील. बघा केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतलेल्यामुळे शेतकरी वर्ग आज समाधानी दिसत आहेत. बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम जमा होत आहेत की शेतकरी नाचू लागलेले आहे. बघा आनंदाने नाचू लागलेले आहेत. तसेच बघा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा देखील आज पीक विम्याचे वितरण होणार आहेत. त्यासोबतच बघा बीड आणि जालना या जिल्ह्यातील सुद्धा याद्या सरकारने अगदी अधिकृतपणे जाहीर केलेल्या आहेत. बघा ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीत आहेत त्यांना बघा आज संध्याकाळपर्यंत ही रक्कम बघा पाहायला मिळणार आहेत. बघा जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे तुमचं संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाटप हे होणार आहेत. तसेच मित्रांनो बघा या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. बघा 75% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे जमा होत आहेत आणि पहिला टप्पा बघा 25%चा यापूर्वीचा पूर्ण झालेला असून आता उर्वरित 75% निधी आजच दुसऱ्या टप्प्यात जिल्हा हे वाटप हे होत आहेत. बघा मित्रांनो दुसरा टप्पा तुम्हाला सांगत आहेत तर बघा पहिला टप्पा तुम्हाला सांगितला आहे दुपारपासून पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तसेच बघा पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे. कोकणातील बघा कोकणातील मित्रांनो सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पीक विम्याची रक्कम हे जमा होत आहेत. तर मित्रांनो बघा हे होते पहिला टप्पा आणि मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर बघा आता तुमच्या मित्राचा जिल्हा जरी असेल तरी तुमच्या मित्राबरोबर आनंदाची माहिती नक्की शेअर करा. आणि मित्रांनो बघा जर तुम्हाला दुसरा टप्पा बघायचा असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका. चला मग आता भेटूया पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये. धन्यवाद.